नमस्कार मंडळी. अहो, आपल्या चॅनलचं नाव आहे वारकरी विचारधारा आणि नावाप्रमाणेच वारकरी विचारधारा वाहणारं हे आमचं चॅनेल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन, प्रवचन, भजन आणि वादन असे अनेक कार्यक्रम प्रसारित करत असते. तुम्हाला कीर्तन ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, घंटीवर नक्की क्लिक करा. हा, रामकृष्ण हरी. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता, धन्य झालो आता, याशी संदेह नाही. न पडे या वाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता, याशी संदेह नाही. न पडे या वाही काळा हाती. तुका म्हणे पोट धायेची न धाले, तुका म्हणे पोट धालेची न धाये. खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता, याशी संदेह नाही. न पडे या वाही काळा हाती. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र. समादिष्ट तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. जनार्दना. नाही अभव भव भावना, न देखो निमितोपना. नमन श्रीचरण सद्गुरुराया. आता बंधू एकदंता, एकपणे तुची आता. एकी दावी अनेकता परी एकात्मता न मोडे. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरायुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय
तस्मै नकाराय नमः शिवाय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयमा धन्य तुकोबा समर्थ तिने केला तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयमा धन्य तुकोबा समर्थ तिने केला जरी जगन्नाथ समयाताई जय शालाया धन्य तुकोबा समर्थ तिने केला हरे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका तुकोबा समर्थ तिने केला धन्य मी मानीन आपुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे यावाही काळा हाती. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा देहांत भक्ती केल्यानंतर त्यांच्या संचिताला धन्यता देणारा हा अभंग आहे. ह्या अभंगातून महाराज आपल्या संचिताला धन्यता देतात आणि त्या धन्यतेच्या माध्यमातून सांगतात की आम्ही ह्या काळाच्या तावडीतून आता आमच्या संचितामुळे मुक्त झालेलो आहोत. विठ्ठला विठ्ठला. धन्य मी मानीन आपुले संचित. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी चिंतनाकडे जाण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आजची जी कीर्तन रूपी सेवा ज्या निमित्तानं या ठिकाणी होते आहे, खरं तर महाराज म्हणतात ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले उपराटे नारायणा. ज्यांचं जाण्याचं वय नव्हतं परंतु अधांतरी आपला असा प्रपंच सोडून ज्यांनी वैकुंठाचं गमन केलं ते आपल्या गावातील आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माझे परमस्नेही परममित्र वैकुंठवासी सोमनाथ दत्तू पाटील जोंधळे यांचं प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्ध आणि त्या निमित्तानं हा एकदिवसीय सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत दुःखित अंतकरणाने या ठिकाणी पार पडत आहे. त्याकरिता आपण सर्व श्रोतृवर्ग परीक्षित असा श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या कीर्तनरूपी सेवेकरिता माझे परमस्नेही परम मार्गदर्शक हरिभक्तीप्राय नवनाथजी महाराज दिघे, त्याचबरोबर बाळासाहेबजी महाराज दिघे, सोमनाथजी महाराज दिघे, बाबासाहेब महाराज गायकवाड, सचिनजी महाराज मापारी, दत्तू महाराज सुपेकर, सीताराम महाराज दिघे, रामहरी महाराज, त्याचबरोबर लामखडे महाराज, प्रभाकर महाराज दिघे, नंदराम महाराज दिघे, बंदस महाराज शास्त्री, साहेबराव महाराज कांदळकर, हरिभक्तीप्रायण रामनाथ महाराज दिघे, विश्वास महाराज दिघे हे माऊली, त्याचबरोबर विनेकरी हरिभक्तीप्रायण बाळासाहेब महाराज दिघे ज्यांची उत्कृष्ट अशी पखवादाची साथ लाभली. माझी परमस्नेही परममित्र हरिभक्तीप्रायण राहुलजी महाराज शिंदे, त्या ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड आहे हरिभक्तीप्रायण दत्तू भाऊ, ह्या सर्वांच्या चरणी तसेच आपल्या सर्व श्रोतृवर्गांच्या मायबापांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करून अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण अंतकाळामध्ये येतं मग आयुष्यभर त्यांनी काही करू द्या, परंतु शेवटचा समय खूप माळकरी असतात, लोक खूप माळकरी असतात, खूप परमार्थ आयुष्यभर करतात, पण शेवटला मात्र काय करतात, सगळं घालवतात. का? कर्म. कशामुळे जातं हे सगळं? कर्मामुळे जातं. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मदिका संत तोडे ती देखा. हे एका कर्मामुळे सगळं आपल्याला भोगावं लागतं. परंतु सोमानी सुद्धा 2 वर्षामध्ये मामा गेल्यानंतर संपूर्ण जीवन दशा बदलून टाकली. भगवंताचं नामस्मरण करावं, हरिपाठ करावा, तीर्थयात्रा करावी. दोन्ही टाईम दुकानावर हरिपाठ त्यांनी केला, दोन्ही टाईम संध्या केली, दोन्ही टाईम भगवंताचं नामस्मरण तिथं केलं. पांडुरंग महाराजांप्रती जी श्रद्धा होती ती इतकी अगाढ श्रद्धा त्यांची होती की त्यांनी त्यांच्यामध्ये देव पाहिला, त्यांच्यामध्ये त्यांनी पांडुरंग पाहिला, त्यांच्यामध्येच त्यांनी भगवंताचं स्वरूप पाहिलं. आणि ते जसं सांगतील
ते जसं करतील, ते जसं वागतील, त्यांनी जी परंपरा सांगितली त्याच परंपरेचं पालन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, ह्या न्यायाप्रमाणे सोमनाथनी त्यांचं जीवन त्याच्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून संपत्तीपेक्षा परमार्थाला वारसदार झाले. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याचाच आशीर्वाद त्यांच्या पुढच्याही पिढीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना 4 गोष्टी कधी विसरायच्या नाही. जीवनामध्ये 4 गोष्टी कधी विसरायच्या नाही. एक, आई वडिलांना विसरायचं नाही. आई वडिलांना कधी विसरायचं नाही. कारण ह्या जगामध्ये देवाची सेवा केल्यानंतर देव भेटेल की माहीत नाही. ह्या जगामध्ये देवाची सेवा केल्यानंतर देव भेटेल की नाही माहीत नाही. पण माता पित्याची सेवा केल्याशिवाय भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई बापाची सेवा अतिशय महत्त्वाची सांगितलेली आहे. शास्त्रानं महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे की नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. सगळ्या तीर्थाचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते आई बापाच्या माय बापे केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. न जावे तेने न जावे, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. कुंडलिक काय केले, कुंडलिक काय केले. तेने न जावे, तेने न जावे, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पंढरपुरातला पांडुरंग हा माता पित्याच्या सेवेचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा. पुंडलिकानं जर आईवडिलांची सेवा केली नसती तर पांडुरंगाला पंढरपुरात येण्याची गरज नव्हती. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. कारण आई वडील ही भगवंताची स्वरूप आहेत. देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही असं आपण म्हणतो, म्हणून त्याने आई निर्माण केली. काय, ज्या देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांना कधी विसरू नका. त्यांच्याशी गोड प्रेमानं बोला. एक ओवी भागवतातली मी नेहमी सांगतो, माता माऊली पाचारिता शब्द नाही धिला मागुता, बहिरा झालो या नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेनाता. जोपर्यंत आपलं तारुण्य आहे, जोपर्यंत आपले आई वडील हयात आहे, तोपर्यंत त्यांच्याशी फक्त गोड बोला. त्यांना दुसऱ्या औषधाची गरज नाही. लक्षात ठेवा. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे ना, त्यांना असं वाटत नाही का आपल्या मुलाचा पैसा गेला पाहिजे, आपल्या मुलाला त्रास झाला पाहिजे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, फक्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ज्या मातेच्या प्रेमामध्ये कुठला लोभ नाही ती आई काय करते, आपल्या मुलाला लाभाविन प्रेम करते. आणि त्या आई संग आपण जर बोलत नसाल, ज्या आई संग आपण बोलत नसाल तर आपण कितीही परमार्थ करा. मी नेहमी सांगतो, तुम्ही किती वाऱ्या केल्या, किती परमार्थ करा, आणि जर तुमच्या एका शब्दानं तुमच्या मातेच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील ना, तर तुमचा परमार्थ 0 स्वरूपाचा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून परमार्थ करत असताना सगळ्यात मोठं लक्षात ठेवायचं की आपण आपल्या आईवडिलांची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. म्हणून त्या आई संग आपण काय बोलावं, अहो त्यांना दव्यापेक्षा दुवेची जास्त गरज असते. लक्षात ठेवा. आपले 2 शब्द एका साखरीच्या गोळीपेक्षा जास्त पावरचे असतात. म्हणून गोड शब्द, आई तू जेवली का, बाबा तुम्ही जेवले का, तुमचं बरं आहे का, ह्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे, ह्या शब्दामध्ये एवढी त्या गोळीपेक्षा जास्त पावर आहे. म्हणून कधीही सकाळ संध्याकाळ आपण ज्या वेळेला घरी जातो त्यावेळेला हे 2 शब्द आपल्या मुखातून नेहमी आलेच पाहिजे, तर खरा आपला परमार्थ आहे. नाही तर आपण संपलेलो आहोत. लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. दुसरी गोष्ट, भगवंताला कधी विसरू नका. भगवंताला कधी विसरायचं नाही. का विसरायचं नाही, आपण जगत असतो. संत जागवित असतात आणि देव जगवत असतो. देव काय करतो, जगवत असतो. चाले हे शरीर कुणाची या सत्य की नाही. ह्या जगाला आपल्या शरीराला चालवणारा, बोलवणारा
कोण आहे तो? एक नारायण आहे की नाही? तो नारायणच आपल्याला काय करतो? चालायला लावतो, बोलायला लावतो. जिने हा देह दिला दान, जिने हा जीव दिला दान, जिने हा जीव दिला दान, दयाचे करीना चिंतना, दयाचे करीना चिंतना, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, आई वडील जन्म देतात, आई वडील जन्म देतात. देव काय करतो? देह देतो. देव देह देतो, देव देह देतो. हे सगळं देवाने दिलेलं आहे, हे त्याला समर्पित केलं पाहिजे. म्हणून देवाला कधी विसरायचं नाही. देवानं जर ठरवलं संध्याकाळी झोपलेला माणूस उद्या सकाळी उठवायचा नाही, हे कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. जागवायचं, झोपवायचं की जागवायचं, ही याची इथं ज्याची सत्ता आहे त्याला देव म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून आईवडिलांना कधी विसरू नका, देवाला कधी विसरू नका. तिसरं आहे संतांना कधी विसरू नका. संतांना का विसरायचं नाही? संतांना का विसरायचं नाही? मी अगोदरही सांगितलं, आपण जगत असतो, देव जगवत असतो आणि संत जागवित असतात. उठा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा, उठा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा, सुख विविध जन्माचा, सुख विविध जन्माचा, धनदार पुत्र गेले बंधू सोयरे बिछुड, सर्व विद्याये दारुण शरण देवासे. धनदार पुत्र गेले बंधू सोयरे बिछुड, सर्व विद्याये दारुण शरण देवासे. उठा जागे वारे आता, नाही का? मग काय करायचं? आपण जागं व्हायचं आणि भगवंताला काय करायचं? शरण जायचं, ज्याने त्याचे उपकार आपण ठेवले पाहिजे. कृतज्ञता त्याच्यामध्ये ठेवली नाही पाहिजे, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून महाराज सुद्धा म्हणतात, मनवुनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा की नाही. ह्या संसार सागरात जर आपल्याला तरुण जायचं असेल तर आपण देवाला शरण गेलं पाहिजे. मनवुनी शरण जावे सर्व भावे देवाशी, सगळ्या भावानी, अष्टांग भावानी आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. आपण एकदा की त्याला शरण गेलो की आपला जन्ममरणाचा फेरा चुकला. लक्षात ठेवा, आता आपला जन्ममरणाचा एकदा की फेरा चुकला की देवाचे आपल्यावर काय झाले? उपकार झाले. म्हणून देवाला कधी विसरायचं नाही. एक आईवडिलांना विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही, संतांना विसरायचं नाही. संतांचे जेवढे उपकार आपल्यावरती आहेत तेवढे ह्या जगात कोणाचे नाही. सगळ्यात अगोदर उपकार आहेत आईवडिलांचे आणि दुसरे उपकार आहेत संतांचे. म्हणून संतांना आपण काय म्हणतो? तुम्ही संत माय बाप. संतांना सुद्धा आईची उपमा दिली, संतांना सुद्धा बापाची उपमा दिली. जितकं कार्य आईवडील करतात, जितकं कार्य आईवडील करतात तितकं संत कार्य करतात. जी आईवडिलांनी जन्म दिला, संतांनी आपल्याला समाजामध्ये उभं राहायचं शिकवलं की नाही. अर्भकाची साठी पण ती हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. जसं आईला मुलासाठी लहान होते, तसं शिक्षक मुलाकरता लहान होतात, तसे संत सुद्धा ह्या समाजाकरता लहान होतात. आणि समाजाकरता, समाजाला शिकवण्याकरता, समाजाला रस्ता दाखवण्याकरता या त्या मार्गाचा वापर करतात. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आणून संत आपल्या ह्या समाजाला उभं करतात. बुडते हे जन न देखावे ना डोळा, म्हणून कनवळा येतो आम्हा. हा भाव संतांच्या ठिकाणी असतो. म्हणून संत बडवतात, संत मढवतात आणि संत घडवतात. मी रात्री सांगितलं कीर्तनामध्ये, संत मढवतात, संत बडवतात, संत घडवतात. का? संत बडवतात कशा माध्यमातून? काठीनं नाही बडवत. संत काठीनं बडवत नाही. संतांची बडवण्याची भाषा आहे ग्रंथाच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून. महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची तरतले की नाही. शब्दांचंच धन संतांच्या घरी आहे. त्या माध्यमातून संत समाजाला बडवण्याचं काम करतात. शब्दाच्या माध्यमातून, जे संत वाङ्मयाच्या माध्यमातून संत बडवतात. संत
घडवतात, संत घडवतात. कशाने घडवतात? ज्ञानानं घडवतात की नाही? संत ज्ञानाने घडवतात. संत आपल्याला ज्ञान देतात आणि संत मढवतात. संत मढवतात म्हणजे संत आपल्याला कीर्तिरूपानं काय करतात? मढवतात. म्हणून संतांना कधी विसरायचं नाही. संत घडवतात, संत बढवतात, संत मढवतात. दुसरी गोष्ट आहे, संसाराला विटावं, संसाराला विटावं, भगवंताला भेटावं, संतांना भेटावं आणि ब्रह्मानंदाचा, परमानंदाचा आनंद काय करायचा? लुटायचा. विठाला विठाला मी अगोदरही सांगितलं, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मदिका. कर्माचा लेख हा भल्या भल्यांना चुकला नाही. भल्या भल्यांना चुकला नाही. ती चुकवण्याची ताकद फक्त कोणामध्ये आहे? संतांमध्ये आहे. देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. कारण देव कोण आहे हे फक्त संत सांगू शकतात. डायरेक्ट देवाची भेट घेता येत नाही. डायरेक्ट देवाची भेट घेता येत नाही. हरिप्राप्ती सेवो पाय, हरिप्राप्ती सेवो पाय, हरिप्राप्ती महाराज सांगतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, संता विन प्राप्ती नाही आईशी वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपल्या मनाची इच्छा पूर्ण करणार एकमेव कोर्ट म्हणजे संत आहेत. लक्षात ठेवा. संतांना किती जरी दुःख झालं, संतांना किती जरी भोग भोगावा लागला समाजाकरता, तरी संत दुःखी होत नाही. संत समाजाला सुधरवण्याचं काम बंद करत नाही. म्हणून म्हटलं जातं, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. म्हणून साधू थोर जाणायचा कलियुगी. कलियुगामध्ये संतच श्रेष्ठ आहे. कलियुगामधून उद्धारून जाण्याचं साधन सांगण्याचं एकमेव माध्यम आहे संत आहेत. हे संतच ह्या जगाला वाचू शकतात. आणि आजही आपण पाहतो कलियुग लागलेलं आहे की नाही? कलियुग लागलेलं आहे की नाही? कलियुगामध्ये आज काय घडी आहे की नाही? अनेक प्रमाण म्हणतात, म्हणा अन्न ते प्रमाण कलियुगामुळे. ऐशा कलियुगामुळे, ऐशा कलियुगामुळे, ऐशा कलियुगामुळे, ऐशा ऐशा कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, विसरले राम नाम ब्राह्मण करती धोम धोम. ह्या कलियुगामध्ये पापाचा प्रभाव काय झाला? वाढलेला आहे. पापाचा प्रभाव वाढला. पापामुळं काय झालं? पुण्य क्षालन झालेले की नाही? महाराज सुद्धा म्हणतात, पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे.
महाराज सुद्धा गाथेमध्ये काय म्हणतात, पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे. लक्षात ठेवा, ही कलियुग रूपी नावाची गाय आहे. कलियुगी रूपा नावाची काय आहे, गाय आहे. हिला किती पाय आहे, 4 नावाचे पाय आहेत. 4 पाय आहेत. एक पाय आहे सदाचार, दुसरा पाय आहे सत्य, तिसरा पाय आहे दया आणि चौथा पाय आहे क्षमा. हे सदाचार एक पाय, सत्य दुसरा पाय, क्षमा तिसरा पाय आणि दया चौथा पाय आहे. सगळे पाय आता काय झाले, गायीचे कापून नेलेले आहेत की नाही. जगामध्ये सत्य उरलं नाही, सदाचार उरला नाही, क्षमा उरली नाही आणि दया सुद्धा उरली नाही, दया उरली नाही. सदाचार म्हणजे काय, सदाचारानं आपण वागलं पाहिजे. आपण कलियुगामध्ये वावरत आहोत. कलियुगामध्ये वावरत असताना सदाचाराचं पालन करावं. स्वामी विवेकानंदांचा दृष्टांत सगळ्यांना माहीत आहे. धर्मसभेमध्ये शिकागोला स्वामी विवेकानंद गेले. स्वामी विवेकानंद शिकागोला धर्मसभेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या वाक्यावरती संपूर्ण जग काय झालं, फिदा झालं की नाही. ह्या वाक्यावर संपूर्ण जग फिदा झाल्यानंतर त्या देशातली, त्या राज्यातली एक बाई, तिचं प्रेम काय झालं, विवेकानंदांवरती जडलं. विवेकानंदांवरती जडल्यानंतर तिनं सगळी सभा संपल्यानंतर विवेकानंदांची भेट घेतली. विवेकानंदांची भेट घेतल्यानंतर तिनं एकच सांगितलं, मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा. काय माझी इच्छा आहे, मला तुमच्यासारखा मुलगा काय करावा, माझ्या पोटी जन्माला यावा. याकरता तुम्ही माझ्यासोबत काय करा, लग्न करा. तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. ही त्या स्त्रीची इच्छा स्वामी विवेकानंदांसमोर तिने बोलून दाखवली. सदाचार कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो. पण त्याच क्षणी स्वामी विवेकानंदांना सांगितलं, हे माते, तुझ्यासमोर उभा असलेला विवेकानंद हा तुझाच मुलगा आहे असं तू समजायला काय हरकत आहे. याला म्हणतात सदाचार. विठाला विठाला सदाचार कलियुगाचा एक पाय सदाचार. दुसरा सत्य. ह्या जगामध्ये सत्य आता राहिलं नाही. सत्याचे काय झाले, ऐशा कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. धर्मानं कोणी राहायला तयार नाही, सदाचारानं कोणीतरी राहायला तयार नाही. पण एक लक्षात ठेवा, एक वचन आपण नेहमी ऐकतो, एक वचन आपण नेहमी वाचतो की नाही, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. म्हणून सत्याची कास कधी सोडायची नाही. सत्य आम्हा मनी नोहे गाभाळाचे धनी. आपल्या मनामध्ये सत्य नेहमी राहिलं पाहिजे. कारण ह्या जगामध्ये सत्य जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाव आहे की नाही. ह्या जगामध्ये सत्य जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाव आहे. आणि ते जर आपल्या मुखात असेल तर आपल्या तोंडातून अभद्रवाणी किंवा असत्य वचन कधीही निघणार नाही. म्हणून सत्य फक्त काय आहे, देवाचं नाव आहे. म्हणून आपल्या मुखातून आपण नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं सत्य टिकण्याकरता. म्हणून सदाचाराचं पालन, सत्याचं पालन, क्षमा आपल्या ठिकाणी असली पाहिजे. क्षमा, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आपण पाहतो दया क्षमा दया शांती हे भांडवल संता, हे संतांचं भांडवल सुद्धा आहे. क्षमा दया शांती ही संतांच्याच ठिकाणी असते. तुमच्या आमच्या प्रापंचिक जीवाच्या ठिकाणी दया आणि क्षमा अजिबात नाही. तुमच्या आमच्या ठिकाणी दया आणि क्षमा अजिबात नाही. ही दया आणि क्षमा कुठेही फक्त संतांच्याच ठिकाणी. कशा माध्यमातून, आपल्या दारात जर कुत्र आलं, जेवण करता करता जर आपल्यासमोर कुत्र आलं तर आपण त्याला काय करतो, हाड म्हणतो की नाही. पण नामदेव महाराज काय करले, तुपाची वाटी घेऊन पाठीमागं लागले की नाही. नाथबाबांनी काय केलं, काशीवरून आणलेलं तीर्थ गाढवाच्या मुखामध्ये घातलं की नाही. त्यांना कुत्र्यात देव दिसला, त्यांना गाढवात देव दिसला. नव्हे एका रेड्याला संत केलं. इतकी परमार्थाची, इतकी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठाला विठाला. म्हणून आपण क्षमा आपल्या जीवनामध्ये पाळली पाहिजे. क्षमा वीरस्य भूषणम, एक संस्कृतचं वचन आहे. जो क्षमा करतो तोच खरा वीर असतो. जो क्षमा करत नाही तो वीर राहत नाही. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण दान करणे आहे की नाही. क्षमा वीरस्य भूषणम, क्षमा करणं हे वीराचं भूषण आहे. म्हणून जीवनामध्ये क्षमा आपण अंगीकारली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे दया. आपल्याला भूतांची दया हे भांडवल संता. आपण भूतांची दया काय केली पाहिजे, दया भूतांच्या प्रती आपण दया व्यक्त केली पाहिजे. दयाचंच मी उदाहरण दिलं नाथ महाराजांचं. अनेक आपल्या ठिकाणी दयाभाव सुद्धा नाही आहे. म्हणून आपण संतांच्या पात्रतेचे नाही का, आपण संतांच्या पात्रतेचे नाही, पण किमान माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. माणूस म्हणून जर आपल्याला आपलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला संतांच्या संगतीतच जावं लागेल. आपल्याला संतांच्या संगतीत गेल्याशिवाय, त्यांचे चरण धरल्याशिवाय आपल्याला माणूस पण येणार नाही. म्हणून आपण संतांची संगती धरा. संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला काय होतं, संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. म्हणून संत हे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत. आणि हे सगळं तुकोबारायांनी काय सांगितले की आपल्या संचिताला धन्यता का देतात याचं महत्त्वाचं कारण मला सांगायचंय. मग इकडे यायचंय अभंगाकडं. पण
तुकाराम महाराज म्हणतात धन्याने मी मानीन आपुले संचित. का म्हणतात तर पांडुरंगाच्या चरणी इतकं दुःख भोगून सुद्धा पांडुरंगाचं नामस्मरण तुकोबारायांनी कधी सोडलं नाही. मंबाजी भटाने नाही तो त्रास दिला, रामेश्वर भटानं नाही तो त्रास दिला. शेवटी त्या रामेश्वर भटाला सुद्धा म्हणावं लागलं की धन्य मी म्हणविन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखी. याला का म्हणावं लागलं तर तुकोबारायांसारखी क्षमा, तुकोबारायांसारखी दया त्यांच्यावर दुसरी तिसरी कोणी केली नाही. लक्षात ठेवा. रामेश्वर भट्टाच्या अंगाची लाही झाली. का झाली? तुकाराम महाराजांची निंदा केल्यामुळं झाली. परंतु तुकाराम महाराजांची निंदा केली तुकोबारायांच्या तोंडातून अभद्र शब्द निघाला नाही. इतकं करून सुद्धा समाजानं वह्या बुडवल्या, गावाबाहेर काढलं, दुष्काळ पडला, मुलगा गेला, पत्नी गेली, तरी सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण तुकोबारायांनी सोडलं नाही. आणि त्याच्यामुळं महाराज म्हणतात की एवढं दुःख भोगून सुद्धा माझ्या संचितामुळं मी तुझं नाव घेतो, म्हणून मी धन्य अभंगाचं पहिलं चरण. धन्य मी मानीला आपुले संचिता, धन्य मी मानीला आपुले संचिता, धन्य मी मानीला आपुले संचिता, धन्य मी मानीला आपुले संचिता. मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामे. आपल्याला म्हणावं लागेल ठेविली से प्रीत तुझे नामे. बरोबर आहे का नाही? परंतु तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या संचिताला धन्य देतो, कारण ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट प्रारब्धाशिवाय भोगतो न घडे संचिता वाचूने. नाही का? कोणत्याही जीवाला कर्माचा भोग भोगावाच लागतो. कोणतेही कर्म हे संचिता वाचून घडत नाही, प्रारब्ध वाचून घडत नाही. म्हणून तुकाराम महाराज Nada
संचिता वाचून कुठलाही आयुष्यामध्ये भोग घडत नाही. जे जे कर्म आपण आता करणार त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार. मृत्यू लोकाचा एक नियम आहे, इथं आलेल्याला कर्म करायचं आहे. हा कर्मलोक आहे, इथे कर्म करायचं आहे, पण कर्माचं फळ सुद्धा भोगायचं आहे. पण ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, संचितानुसार, क्रियमानानुसार. संचित, क्रियमान आणि प्रारब्ध कर्म आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, माझे संचित धन्य आहे का एवढा त्रास सोसून सुद्धा तुझं नाव माझ्याकडून सुटलं नाही. तुझ्या प्रीती माझी निष्ठा ही आहे तशी राहिली. ह्या जन्मात नाही, काही मागच्या जन्मापासून तर पुढे अनेक जन्मापर्यंत अशीच प्रीती तुझ्यापर्यंत माझी काय करू दे देवा, राहू दे. हे तुकाराम महाराजांना सांगायचंय. कारण भोगत नो घडे संचिता वाचून. एक उदाहरण मी नेहमी सांगतो, एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. धृतराष्ट्राची किती मुलं मेली? 100 मुलं मेली. धृतराष्ट्र कसा झाला? आंधळा झाला. का आंधळा झाला? कारण याला सुद्धा कारण काय आहे? कर्म आहे बरं का. याला सुद्धा कारण कर्म आहे. तो ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे की नाही, पर्यायसी गवारा सादर आहे की नाही. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी अख्खी काय केली, आपलं ज्ञानेश्वर माऊलींनी अख्खी कर्माचीच व्याख्या सांगितली की नाही. त्याच्यामध्ये रावणाचं उदाहरण दिलं, रामाचं दिलं, सीतेचं दिलं. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण जय पावला, प्रेम घडला सीता देवी. परियेशी गवारा सादर. ह्या सगळ्याला कारणभूत कर्म ठरले की नाही. सीतेलाही भोग भोगावा लागला कर्मामुळे, रामाला भोग भोगावा लागला कर्मामुळं, दशरथालाही भोग भोगावा लागला कर्मामुळं, रावणाला सुद्धा भोग भोगावा लागला कर्मामुळं. म्हणून कर्म सर्वश्रेष्ठ सांगितलं. आपण जे कर्म करणार तोच भोग आपल्याला भोगायचा आहे. बाजरी पेरली बाजरीच उगवेल. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, एखादं बीज जर आपल्याला पेरायचं असेल, एखादं बीज जर आपल्याला पेरायचं असेल तर ते आपण भाजून जर पेरलं तर ते उगवेल का? उगवणार नाही. त्याच्याकरता आहे तसं बी काय करायचं? पेरायचं. आहे तसं बी पेरल्यानंतर आहे तसं फळ त्याचं आपण चाखायचं. म्हणून कर्म महत्त्वाचं आहे. आपण आपल्या हातून काय कर्म करतो? आपलं जर कर्म चुकलं, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मदिकाय अगोदरही सांगितलं. म्हणून धृतराष्ट्राला सुद्धा मी उदाहरण सांगत होतो. धृतराष्ट्राला त्याच्या कर्मामुळे त्याचे काय गेले? डोळे गेले. त्याच्या कर्मामुळे त्याचे 100 पुत्र काय गेले? त्याच्या डोळ्यासमोर. आंधळा असतानाही त्याच्या डोळ्यासमोर ते मेले. की का मेले? तर त्याच्या 14 जन्म अगोदर, त्याच्या 14 जन्म महाभारतामध्ये कथा आली. धृतराष्ट्राच्या 14 जन्म अगोदर तो एक राजपुत्र होता. तो एक राजपुत्र असल्यामुळे त्याला शिकारीचा काय होता? नाद होता. वय वर्ष 22 असताना तो एकदा शिकारीला निघाला. शिकारीला निघाल्यानंतर 50 बाण त्याने आपल्या भात्यामध्ये घेतले. 50 बाण आपल्या भात्यामध्ये घेतले. एका जंगलातून जात असताना तो जात होता. एक हरिण त्याला दिसलं. त्या हरणाच्या पाठीमागं तो जात होता. हरणाला त्याने बाण मारला. हरणाला बाण मारला, पण बाण काही हरण्याला लागेना. बाण हरणाला लागेना. तो वैतागला. 49 बाण संपून गेले. हरण पुढं निघून गेलं. शेवटचा बाण काढला, त्या हरणाच्या दिशेनं सोडला, पण तो बाण एका झाडामध्ये काय गेला? लागला. एका झाडाला लागला. त्याचं सावध काय झालं? चुकलं. त्याला हरणाची शिकार मिळाली नाही. हरणाची शिकार न मिळाल्यामुळे धृतराष्ट्र हातात झाल्यामुळे त्यानं काय केलं? एका ठिकाणी तो थांबल्यानंतर त्या नदीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? गारगोटी घेतली. गारगोटीवर गारगोटी आदळली आणि त्या जंगलाला काय केला? जंगलाला त्याने आग लावून दिली. जंगलाला आग लावून दिली. तो त्याला शिकार न मिळाल्यामुळे हातात झाला होता. शिकार न मिळाल्यामुळे हातात झाला, पण त्याने काय केलं? लोडमध्ये आल्यामुळं गारगोटीवर गारगोटी घसून जंगलाला वनवा लावून दिला. ते जंगल इतकं भयानक होतं, इतकं मोठं होतं की ते जंगल आग लागल्यानंतर काही दिवस ते काय विझू शकलं नाही. पण त्या जंगलाची आग लागत एका दरीपर्यंत आली. एका दरीपर्यंत ती आग आली. एका दरीमध्ये एक सर्प काय झालं होतं? त्याने आपल्या 100 पिल्लांना जन्म दिलेला होता. 100 पिल्लांना एका सर्पाने जन्म दिलेला होता. तो सर्प, त्या सर्पाने पाहिलं आग आपल्या दिशेनं येत आहे. तो सर्पानं आग आपल्या दिशेनं येत असताना पाहिली आणि तो काय झाला? सर्पबिळामध्ये निघून गेला. पण सर्पबिळामध्ये निघून गेल्यामुळं तो त्या 100 पिल्लांना वाचू शकला नाही. ती आग त्या 100 पिल्लांना काय झाली?
गिळून घेतलं त्या आगीनं. त्या आगीमध्ये त्या 100 पिल्लं जळून गेले. 100 पिल्लं जळून गेल्यानंतर ती आग शांत झाल्यानंतर त्या बिळातून त्या सर्प वरती आला. वरती आल्यानंतर त्याची दृष्टी काय झाली होती? गेली होती त्या आगीमुळं. आगीमुळं त्याची दृष्टी गेली. पण त्यानं आपल्या शरीराच्या माध्यमातून पाहिलं तर त्या 100 पिलांचं काय झालेली होती? मनी त्या ठिकाणी झालेले होते. त्याची राख त्या ठिकाणी झालेली होती. आणि तिनं आकाशाकडं तोंड केलं. आकाशाकडं तोंड केल्यानंतर त्यांनी भगवंताला सांगितलं का, हे देवा, ज्याने माझे 100 ज्याने ह्या जंगलाला ज्याने वनवा लावला असेल, ज्याने ह्या जंगलाला आग लावली असेल, तोही माझ्यासारखा कसा होईल? आंधळा होईल. तो माझ्यासारखा आंधळा होईल. जशी माझी 100 पिल्लं मेली तशी त्याच्याही समोर त्याची सुद्धा 100 पिल्लं काय होतील? मरून जातील. अशा प्रकारचा शाप त्या सर्पिणीनं त्या धृतराष्ट्राला दिला. त्या धृतराष्ट्राला 14 जन्म अगोदर, बरं का, 14 जन्म अगोदर तो शाप दिला. तो 14व्या जन्मानंतर धृतराष्ट्राला आंधळं व्हावं लागलं आणि आपल्या डोळ्यासमोर आपले 100 पुत्र मारावे लागले. कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले. उपगाले ऐसे गीते, हरी मुखीनाथा भगवंता, हरी मुखीनाथा उपजले मेले किती की नाही. महाराज सांगतात, बाप मेला पंजा मेला आजा गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपण सुद्धा त्याच पद्धतीनं जाणार आहे. जसं कर्म करणार म्हणून धृतराष्ट्राला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागलं. महाभारतामध्ये दुसरी कथा येते भीष्माची. भीष्माचं सुद्धा आपल्याला माहिती आहे. 22 दिवस शरपंजरी पाडावं लागलं. भीष्म इच्छामरणी होते. मरायचं की नाही मरायचं हे त्यांच्या हातात होतं. तरी सुद्धा कर्मामुळे काय झाला? विनाश झाला. कर्मामुळे विनाश झाला. म्हणून तुमचं आमचं सुद्धा कर्म फार महत्वाचं आहे. तुकोबराय हेच सांगतात, माझं संचित धन्य आहे, कमी भगवंताच्या प्रीती माझी प्रीती राहिली आणि त्याच्यामुळे मला फळ काय मिळालं? अभंगाचं 2रं चरण. धन्य झालो आता यासी संदेह तुझ्या नामाप्रती प्रीती राहिल्यानंतर फळ काय मिळालं? धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो वाही काळा हाती, मी कधी काळाच्या ताब्यात जाणार नाही. हे तुकोबरायांना त्याची काय झाली? फलश्रुती झाली की नाही. म्हणून महाराज म्हणतात, धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. तुकाराम महाराजांनी काळाला जिंकलं, हो नाही का? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. वैकुंठाकडे जाताना तुकोबरायांनी काळाच्या माथ्यावरती पाय दिला आणि तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. हे कशामुळं घडलं? तर हे भगवंताच्या नामस्मरणामुळं घडलं, भगवंताच्या कृपेमुळं घडलं. भगवंताचं नामस्मरण जर आपण आपल्या जीवनामध्ये
जन्मामध्ये केलं तर आपलं सुद्धा संचित धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आपण एकदा आपलं संचित धन्य झालं की ह्या जन्मात नाही पुढचे काही जन्मांतरी आपण आपल्या भगवंताच्या नामामध्ये काय राहू, आपली सुद्धा प्रीती त्या भगवंताच्या नामामध्ये राहील. आपली प्रीती भगवंताच्या नामामध्ये राहिली का त्यांच्यासारखंच आपल्या जीवनामध्ये धन्य झालो आता याची संधी नाही. शंका घेण्याचं काही कारण राहत नाही. याचं कारण शंका घेण्याचं काही कारण नाही का तर आम्ही आता काळाच्या जबड्यामध्ये जाणार नाही. काळ आमच्या पायापाशी काय घेतो, लोटांगण घेतो, लोळण घेतो. हे तुकाराम महाराजांना या ठिकाणी अपेक्षित आहे. तेच त्यांच्या जीवनामध्ये घडलं, ते त्यांनी करून दाखवलं. हे सगळं घडलं त्यांच्या जीवनामध्ये कशामुळे, संचितामुळे. पण त्या संचितामुळं त्यांच्या जीवनामध्ये दुसरी गोष्ट काय घडली, अभंगाचं तिसरं ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन संचित धन्य झालं, काळाच्या ताब्यात गेलो नाही. संचितामुळे संतांची संगती झाली. संतांची संगती झाल्यामुळं काय झालं, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ किने. हा ब्रह्मरस हा तुम्हाला कोणाला मिळणार नाही, नाही का. महाराज सांगतात ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेले की नाही. तुकाराम महाराज अजून एक सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. हे सगळं एकांतात गेल्यामुळं मिळतं. हे भगवंताच्या नामस्मरणामध्ये गेल्यामुळं मिळतं. हे आमच्या नशिबानं आम्हाला परब्रह्माचा रस ब्रह्मरसाचा आनंद घेता आला आणि संतांच्या संगतीमध्ये जाता आलं. संतांच्या संगतीमुळे काय होतं हे मी अगोदरही तुम्हाला सांगितलं. पण अजून एक दृष्टांत मी नेहमी देतो. एक दृष्टांत नेहमी देतो की नाही, विश्वामित्र आणि वसिष्ठांचा संतांच्या संगतीचं काय फळ आहे. संतांच्या संगतीचं फळ लक्षात ठेवा. वसिष्ठ मुनी विश्वामित्रांकडे गेले. वसिष्ठ मुनी विश्वामित्रांकडे गेल्यानंतर विश्वामित्रांनी आदरातीर्थ केलं. आदरातीर्थ केल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान केला. यथोचित सन्मान केल्यानंतर विश्वामित्रांनी हजारो वर्षाचं पुण्य विश्वामित्राच्या झोळीमध्ये टाकलं. हजारो वर्षाचं पुण्य विश्वामित्राने वसिष्ठांच्या झोळीमध्ये टाकलं. ते पुण्य त्यांनी घेतलं. ते यथोचित सन्मान केला. ते त्यांच्याकडे काही दिवस राहिले. काही दिवसानंतर पुन्हा वसिष्ठांकडे कोण आलं, विश्वामित्र आले. विश्वामित्र काही दिवसांनी वसिष्ठांकडे आले. वसिष्ठांकडे आल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान केला. मोठे दोघंही काय होते, महामुनी होते की नाही, ऋषी होते दोघंही. आणि सामर्थ्यवान ऋषी होते. विश्वामित्र वसिष्ठांकडे आले. त्यांनी सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान केला. पण यांनी काय केलं, अर्धाक्षण संतांच्या संगतीचं पुण्य विश्वामित्राच्या जोडीमध्ये टाकलं. अर्धाक्षण घडलेल्या संतांच्या संगतीचं पुण्य विश्वामित्राच्या जोडीमध्ये टाकलं. विश्वामित्राला राग आला. विश्वामित्र म्हटले, माझ्याकडे आल्यानंतर हजारो वर्षाचं तपाचं सामर्थ्य मी यांच्या जोडीमध्ये टाकलं. यांच्याकडे आल्यानंतर अर्धाक्षण घडलेल्या संतांच्या संगतीचं पुण्य माझ्या जोडीमध्ये टाकलं. माझी लायकी एवढीच आहे का. हा राग आला विश्वामित्राला. दोघांमध्ये वितंड झाल्यानंतर हा न्याय कोणाकडे न्यायचा. हा न्याय गेला कोणाकडं, ब्रह्मदेवाकडं. हे दोघंही आले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा आम्ही हे माझ्याकडे आल्यानंतर मी हजारो वर्षाचं तपचं पुण्य त्यांना दिलं. ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना अर्ध्या संतांच्या संगतीचं पुण्य दिलं. पण ते माझ्यावरती नाराज झाले. यातलं श्रेष्ठ काय असं म्हटल्यावर ब्रह्मदेव म्हटले, माझ्या आयुष्यात मी संतांची संगतीच केली नाही. जगाच्या उत्पत्तीमुळे मला वेळही मिळत नाही.
नाही. मी उत्पत्तीच्या माध्यमामध्ये काय आहे गुंतलेलो आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुमच्या संतांच्या संगतीचं आणि तुमच्या हजारो वर्षाच्या तपाचं पुण्याचं सामर्थ्य मला काही सांगता येणार नाही. हा वाद तुम्ही भगवान विष्णूकडे घेऊन जा, विष्णू महाराज तुम्हाला याचं उत्तर देतील. हे क्षीरसागरामध्ये आले, भगवान विष्णू समोर त्यांची व्यथा ठेवली. विश्वामित्राने सांगितलं मी यांना हजारो वर्षाचं तप दिलं. वसिष्ठाने सांगितलं मी यांना अर्धाक्षण घडलेल्या संतांच्या संगतीचं पुण्य दिलं, पण हे यांना मान्य नाही. ह्या दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय? विष्णू भगवान म्हटले हे मलाही सांगता येणार नाही, मी कधी संतांची संगती केली नाही. हा वाद तुम्ही भगवान शंकराकडे न्या. भगवान शंकराकडे आले. भगवान शंकर डोळे लावून बसले होते. यांनी त्यांनाही उठवलं, त्यांनाही हाच प्रश्न केला. भगवान शंकराला माहीत होतं हे दोघे क्रोधित आहे, यांनी जर एखादा शाप दिला तर तो काही आपल्याला भोगल्याशिवाय राहणार नाही. कारण शाप हा देवाला सुद्धा भोगावा लागतो. शाप हा देवाला सुद्धा भोगावा लागतो. म्हणून शंकर महाराजांनी हे गिरेक असंच कटून दिलं. हे तर मलाही देता येणार नाही. तुम्ही याचा प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हाला शेष भगवान देऊ शकतात. तुम्ही हा प्रश्न घेऊन शेषाकडे जा. हे दोघंही तिथून निघाले, पाताळ लोकात गेले. पाताळ लोकामध्ये भगवान शेषाने आपल्या डोक्यावरती काय धारण केली? पृथ्वी धारण केलेली आहे. ह्या पृथ्वीचा भार हा शेषाच्या डोक्यावरती आहे. त्या ठिकाणी शेष भगवंताकडे हे दोघे गेले. शेषाला सांगितलं शेष महाराज आमच्या दोघांचं भांडण आहे. हे विश्वामित्र माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना अर्धाक्षण घडलेलं संतांच्या संगतीचं पुण्य त्यांच्या झोळीमध्ये टाकलं, हे त्यांना मान्य नाही. ते मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी हजारो तपाचं सामर्थ्य मला दिलं, पण मी ते आनंदाने घेतलं. पण माझ्याकडे एवढंच देण्याची पात्रता असल्यामुळे मी त्यांना एवढंच दिलं, पण हे ती माझ्यावर नाराज आहे. पण ह्या दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय? त्यावेळेला शेषानं सांगितलं का हजारो वर्ष झाले ह्या पृथ्वीचा भार माझ्या डोक्यावरती आहे. ही जोपर्यंत माझ्या डोक्यावरून तुम्ही काढत नाही तोपर्यंत मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. तोपर्यंत मी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. त्यावेळेला शेषानं सांगितलं याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी तेच करावं लागेल. विश्वामित्राला सांगितलं तुझं हजारो वर्षाचं तपाचं सामर्थ्य जर तुम्हाला दिलं तर ही पृथ्वी 3 फूट काय होईल? वरती होईल. ही काही पृथ्वी माझ्या डोक्यावरून अधांतरी होईल. आणि त्यावेळेला विश्वामित्राने आपल्या हजारो वर्षाचं सामर्थ्य, हजारो वर्षाचं तपाचं पुण्य शेषाला अर्पण केलं. पण पृथ्वी काही जागची हल्ली नाही. पण ज्या वेळेला विश्वामित्राचं झालं, वसिष्ठाला सांगितलं तुझ्या अर्धाक्षण घडलेल्या संतांच्या संगतीचं पुण्य अर्पण कर. त्यावेळेला वसिष्ठाने अर्धाक्षण घडलेल्या संतांच्या संगतीचं पुण्य प्रदान केलं. पृथ्वी 3 फूट वर गेली. शेष महाराज विश्वामित्राला म्हणतात अजून तुला वेगळं काय सांगायचंय का? विठाला विठाला. म्हणजे अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पाप. अर्धाक्षर जरी संतांची संगती घडली तर अनेक जन्माचं पाप आपल्या आयुष्यातून नासत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संतांचे संगती नाही का करू ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांची संगती सर्व काळकीने सदोदित आम्ही ब्रह्मरसाचा आनंद घेऊ. तो संतांच्या संगतीमध्ये घेऊ. संतांच्या संगतीमध्ये आम्ही आनंद घेतला की मग काय होतं? आमचं पोट काय होतं? पोट भरून जातं. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे पोट झाले चिनाथाय. 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 तुका म्हणे पोट झाले चिनाथाय.
तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मरसाचा काढा किती जरी सेवन केला, तुका म्हणे पोट दहायची न झाले, खादलेची खाय आवडीने, तरी तो काही पोट भरत नाही. तो पोट भरण्याकरता संतांच्या संगतीत जावं लागेल. संतांच्या संगतीत गेलं तर देवाचं नामस्मरण घडेल, त्यांनी ब्रह्मरस आपल्याला प्राप्त होईल. ब्रह्मरस आपल्या जीवनातून जाणार नाही. त्या ब्रह्मरस जर आपल्याला मिळवायचा असेल तर तो संतांच्या संगतीतच मिळेल. त्याच्याकरता प्रारब्ध उत्तम पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, धन्य मी मानिना फुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी, धन्य झालो आता याशी संध्य नाही, न पडे या वाही काळा हाती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ, तुका म्हणे पोट धालेची न धाय, आदलेची खाय आवडीने, विठोबार खोमारी, विठोबार खोमारी, जय जय विठोबार खोमारी, जय विठोबार खोमारी, विठोबार खोमारी, जय जय विठोबार हरी विठोबार खोमारी, जय जय विठोबार खोमारी, विठोबार खोमारी, विठोबार खोमारी, विठोबार खोमारी, विठोबार मोडकी सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे काही प्राप्त झालं हे तुम्हा सर्व मायबाप संतांच्या आशीर्वादानं, संत कृपा झाली इमारत फळा आली, ह्या न्यायाप्रमाणे आपण तळेगावकरांनी माझ्यावरती प्रेम केलं आणि ह्या प्रेमातून उतराई होण्याचा मीही प्रयत्न करील.
यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. बशा धोता धोता कीर्तनकार झालो हेच महदभाग्य आहे. ही तळेगावकरांची पुण्याई आहे. कारण आळंदीहून रिटर्न झाले त्यांना तारखा नाही, पण मला बरं आहे सध्या. ही सगळी तळेगावकरांची पुण्याई आहे. त्यांनी पुण्याचा काहीतरी वाटा माझ्या झोळीमध्ये टाकला आणि माझ्या परिवारानं ह्यामध्ये मला उभं केलं. तळेगाव हा माझा परिवारच आहे आणि म्हणून ही कीर्तन सेवा या ठिकाणी करता आली. 2 गोष्टी निश्चितपणे सांगेल. जीवनामध्ये सत्याची कास कधी सोडू नका. परनिंदा, परधन, परान्न, परस्त्रियांचा त्याग करा. ही चतुसूत्री आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारा. कारण ह्या जगातली ताही सुरक्षित नाही आणि गायी सुरक्षित नाही. जये देशी ब्रह्महत्या घडे, तये देशी पर्जन्य न पडे. हे संतांचं वचन आहे, हे वेदाचं वचन आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, जये देशी ब्रह्महत्या म्हणजे गोहत्या घडे, तये देशी पर्जन्य न पडे. त्या देशामध्ये पर्जन्य पडत नाही. म्हणून आपल्याला जर चांगला पाऊस व्हावा असं वाटत असेल तर गायीची सुरक्षा, गोठ्यातली गाई, घरातली ताई ही आपली सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. दुसरी गोष्ट, परधन, परान्न, परनिंद, परस्त्रियांचा त्याग करायचा. भगवंताचं भजन करायचं. संसाराला विटावं, भगवंताला भेटावं, संतांना भेटावं, परमानंदाचा आनंद चाखावा. यातच आपलं जीवन धन्यता करावी. जितका काही वेळा आपल्याला संसारातला, प्रपंचातला संतांच्या सानिध्यात घालता येईल तेवढा संतांच्या सानिध्यात घालावा. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते, परमार्थामध्ये वय वाढलं की किंमत वाढते. हा परमार्थाचा गुणधर्म आहे. मग उतरत्या वयात का होईना आपण परमार्थाला लागावं, जेणेकरून आपली किंमत वाढेल. आणि दुसरी गोष्ट, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख, नाही का, मग त्याच्या सुखाला काही पार राहणार नाही. आज सोमनाथ भाऊंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती, ह्या परिवाराचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. सोमनाथ भाऊंनी 2 वर्षामध्ये अशी काही कीर्ती केली, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. पर भगवंताला आपण एकच सांगू का, जी काही पाठीमागं जी मुलं बाळं आई आहेत, जी कुटुंब त्यांचं पाठीमागं आहेत, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा नभो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो. संसारात असून सुद्धा संतांसारखं आचरण करणारी लोक सुद्धा संतांपेक्षा कमी नसतात. म्हणून हे संतांसारखं जीवन जगले, त्यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभू दे. हे भगवंता त्यांच्याकडं लक्ष ठेव. एक माणूस जरी त्यांच्यातला हिरावून गेला, त्याचा कमीपणा त्यांना कधी जागू नको. त्याचं आयुष्य ह्या कुटुंबाला मिळू दे, ही भगवंताकडे आपण प्रार्थना करू. विठाला विठाला विठाला. म्हणून आपलं सुद्धा संचित धन्य व्हावं. येणारा काळ आपल्यासारखा धन्यतेचा असावा. तुकोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये अनेकांना धन्यता दिली की नाही. धन्य काळ संत भेटी, धन्य ते संसारी, अशा अनेक प्रकारची धन्यता दिली. पण ह्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्या संचिताला धन्यता देतात. त्या संचिताच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी काळाकडून सुटका करून घेतली, ब्रह्मरसाचा आनंद लुटला, संतांची संगती केली, पोटभर ब्रह्मरस त्यांनी सेवन केला आणि तुकोबाराय वैकुंठाला सदैव निघून गेले. परंतु त्यांच्यासारखी धन्यता आपल्या जीवनात येण्याकरता त्या संतांचं आपल्या मुखातून भजन घडलं पाहिजे. ज्ञानेश्वर आता कार्यक्रम संपलाय, पण 2 मिनिटं फक्त इथं ढेपे साहेब आणि अजून 1-2 जण बोलतील, तोपर्यंत कोणी उठायचं नाही, एवढी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. लक्षात ठेवा. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.